सोज्वळ जीवन सर्व समाजातील थराशी अत्यंत जवळीकीचं नातं प्रेम करायला शिकवणारा एक आदर्श पुरुष संसार नाती या सगळ्यांना आपलं हवंसं वाटणारं हे व्यक्तिमत्व फार वर्षापासून माझा त्यांचा संबंध अतिशय जवळून होता. त्या परमपूजने कैलासवासी दत्तात्रय आबांच्या पुण्यस्मृतीला माझ्या संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने आपल्या संपूर्ण बसलेल्या आलेल्या पै पाहुणे माझ्या माता भगिनी मदंगाचार्य पेटी मास्टर या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली विनीत भावाने समर्पित करतो. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण रूप बहतारे चले आल्यानो संसारा उठावे आल्यानो संसारा उठावे गगरा आल्यानो संसारा उठावे पुकारा आल्यानो संसारा उठावे पुकारा आल्यानो संसारा उठावे गगरा आल्यानो संसारा उठावे गगरा आल्यानो संसारा उठावे पुकारा आल्यानो संसारा उठावे पुकारा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण
जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा हे दाराचे धन पुराचे हे दाराचे धन पुराचे युद्ध मनुष्याचे काय आल्यानो संसारा उठावे करा शरणचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे तुझी सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केलाशे प्राणी माझे माझे मनोनी व्यर्थ किंवा वाया गेला तुका म्हणे कार्य नाशवंतासाठी देवासव्याटी किंवा तुटी पाडितोषी देह हे काळाचे
धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं ग्रह पूजा ते विषोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम्. आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे नमन दंडवत ऐंशी नमन करोणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञान मनोन्या फुल्या बाळा चालवे सकळा नमने पांडुरंगा करू आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. आज आपल्या पवित्र आणि पावन भूमीत श्री भैरवनाथ मंदिराच्या या प्रांगणात त्यांच्या साक्षीने एका पुण्यात्म्याला आपण अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली विनीत भावाने समर्पित करण्यासाठी एकत्र आलो. आज वर्षापूर्वी ज्यांची प्राणज्योत पंचत्वामध्ये विलीन झाली. पृथ्वी आग तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे शरीराचे 8 भाग आपापल्या ठिकाणी स्थिरावले आणि या भूतलावरचा शेवटचा श्वास घेऊन आपल्या जीवनाची इति कर्तव्यता पार पाडली. सोज्वळ जीवन सर्व समाजातील थराशी अत्यंत जवळीकीचं नातं प्रेम करायला शिकवणारा एक आदर्श पुरुष संसार नाती या सगळ्यांना आपलं हवंसं वाटणारं हे व्यक्तिमत्व. फार वर्षापासून माझा त्यांचा संबंध अतिशय जवळून होता. त्या परमपूजने कैलासवासी दत्तात्रय आबांच्या पुण्यस्मृतीला माझ्या संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने आपल्या संपूर्ण बसलेल्या आलेल्या पै पाहुणे माझ्या माता भगिनी मृदंगाचार्य पेटी मास्टर या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली विनीत भावाने समर्पित करतो. त्यांच्या जीवनाला जी गती मिळायची असते ती मिळालीच आहे. आज आपण फक्त त्यांचं स्मरण करायचं असतं. आज काही शांती वगैरे असले शब्द नाही चालत. आजचा त्याच्यासाठीचा दिवस नाही. म्हणून आबांचं जाणं हे तसं सर्वांना धक्का देऊन जाणार होत. असं वाटलं नव्हतं, कधी कल्पनाही करवत नव्हती की अशी घटना घडत राहत. पण या करुणाने संपूर्ण विश्वाला हादरून सोडलं. मोठी मोठी माणसं विचारवंत इत्या जमा झाली, काळाच्या पडद्याआड लोकली. आम्हाला ही वारकरी संप्रदायालाही फार मोठी हानी सहन करावी लागली.
चांगले चांगले कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य अशी शेकडो लोक आमच्या संप्रदायाने गमावली. मायबाप फार मोठी हानी झाली. ही शब्दाने व्यक्त करता येत नाही. मागच्या त्यांच्या जाण्यापेक्षा मागच्या कुटुंबियावर, त्यांच्या नातेवाईकावर जो अत्यंत भयावह परिणाम होतो की तो सहन करणंच अत्यंत कठीण आहे. शब्दांच्या पलीकडचं आहे ते. म्हणून कधी या स्मृती तुमच्या माझ्या हृदयात सातत्याने वास करत राहतात. मुलं, पत्नी, इतर नातेवाईक, मेवणे, आप्तेष्ट सगळ्याशी ते जवळीक करून असणारी माझी आबा आज ही पाळीच मला नको होती यायला असं वाटायला की आपण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाला यावं. हीच मुळात आमचं दुर्दैव आहे. मायबाप सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. अशा कित्येक ठिकाणी कीर्तन करायची पाळी ह्या महिन्यात आली. ती सगळी माणसं इतकी जवळची होती की कधी वाटतं नियतीचा खेळ इतका क्रूर असू शकतो हे अनुभवलं मी ह्या महिन्यामध्ये. तरीही सामोरं जाणं, धैर्याने तोंड देणं, आपला सहनशक्तीचा निकष लावणं हे पर्याय नाही. त्याला सहन करावंच लागतं. ही तुमच्या माझ्या जीवनातली शोकांतिका आहे. ही शोकांतिका नियतीने ठरवली, तुम्ही आम्ही ठरवली नाही. आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो पण तरीही काळाचा घाला इतका जबरदस्त आहे माहिती की तो आपल्या सगळ्या प्रयत्नाला एका क्षणात फेकून देतो. आणि वाचवलं तरी सुख लागत नाही. सुख लागत नाही. मग आमच्या एका गड्याने सांगितलं की आमच्या कुणी नातेवाईकाने फाशी घेण्याचा प्रयत्न केला. आता थोड्या वेळापूर्वी दोर तुटला फाशीचा. माणूस वाचला पण अन्न नलिका नष्ट झाली, म्हणजे कमकुवत झाली. त्याची उरलेलं आयुष्य काय कसं जगायचं? जे आहे अहो त्याच्याही पेक्षा मृत्यू फार चांगला हे लक्षात घेणं कसं गरजेचं. माणसं इतक्या टोकाला ज्यावेळी जातात, ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाते आणि आपलं काहीच चालत नाही, त्यावेळेस शेवटचा पर्याय माणसं शोधतात, ती म्हणजे आत्महत्या. ते आमच्या शास्त्रीय दृष्टीने पाप आहे मायबाप. कोणीही या मार्गाने सुटून मोक्षाचा अधिकारी बनत नाही. आत्महत्या करणाऱ्याला नरकच भोगावं लागतो मायबाप. म्हणून आज तत्प्रित्यर्थ ह्या कीर्तन सेवेला माझे टाळकरी बांधव गुणीजन आहे. पंचक्रोशीतले आपल्या जवळचे सगळ्याकडे आहेत. मृदंगाचार्य, पेटी मास्टर सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो आणि कथे कळवळतो. आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग साहित्याच्या अंगा प्रत्यंगाचा विचार ज्यांच्या प्रत्येक चरणामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. वास्तवाचं दर्शन, पारदर्शी जीवनाचा महामेरू, समर्पण, वैराग्य, भक्ती, उपासना ही सगळी अंग ज्यांच्या जीवनशैलीच्या भोवताली सातत्याने सुदर्शन चक्रासारखी फिरत होती. प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टीची सांगड ज्याने आयुष्यात कधीही बदलू दिली नाही.
प्रपंच परमार्थाला अडसर बनू दिला नाही आणि परमार्थ संसाराचं साधन होऊ दिलं नाही. या दोन गोष्टी सांभाळणं अत्यंत अवघड असतं. काही माणसं परमार्थ करतात पण त्याच्यावर प्रपंच चालवतात. काही माणसं प्रपंच करतात आणि परमार्थाला विसरतात. पण तुकोबारांच्या जीवनाकडे पाहिलं की ही दोन्हीही चाक त्याने आपल्या जीवनात कधी पटरीवरून खाली उतरू दिली नाहीत. मायबाप रुळावरच चालली ती चाक. हा, ही धन्यता असती मोठ्या माणसाची. काय असतो विचार, इतकं वास्तवदर्शी दर्शन तुकोबारायासारख्या महान सत्पुरुषाने तुमच्या माझ्यासाठी दिलंय. मायबाप जरा अंतर्मुख होऊन आपल्याशी या अभंगाचा काय संबंध आहे तो पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला वाटतं सगळा उद्देश दुसऱ्यासाठी, आपल्यासाठी त्याच्यातलं काहीच नाही. इथंच दिशाभूल झाली, चूक झाली आणि खरा रस्ता भुललो आपण. त्याच्या मोठी विचारवंत माणसं कधी कधी आपला रस्ता, आपलं मनोगत, आपली व्यथा ही इतक्या उच्च कोटीतून मांडतात पण सामान्य माणसं ती कधी समजून घेत नाहीत. हे दुर्दैव असतं. माहिती, परवा युट्यूबला एक विचार आला होता. 2च ओळी होत्या आणि जो विचारवंत होता तो महाराष्ट्रातला एक मान्यवर विद्वान, त्यांचं नाव होत मधु मंगेश कर्णिक. ही जर एखाद्या जाणकाराच्या लक्षात आलं, मी काय नाव घेतलं, मधु मंगेश कर्णिक. त्याने एकच वाक्य वापरलं. त्याने म्हटलं, आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहिली तर करुणा फार चांगला होता. त्याने म्हटलं, काय बोललं मी, ही सामान्य माणसाचं वाक्य नाही, हे मधु मंगेश कर्णिकासारख्या एका विद्वानाचं वाक्य आहे. कधी आपण अंतर्मुख होऊन या वाक्याचा विचार करतो, गांभीर्याने घेतोय या वाक्याकडे, घेतच नाहीत माईबाप. ज्या दिवशी आपण या वाक्याकडे गांभीर्याने पाहू त्यावेळी क्रांती झाल्याशिवाय राहत नसते. आमूलाग्र बदल होतो, आपल्या चेतना निर्माण होते, आपली महत्वाकांक्षा जागी होते, ज्ञान उद्रुत होत, फुलत आणि वैराग्य धगधगत मायबाप आणि भक्तीचं रोपड मोक्षाची फळं घेऊन दारात उभं राहतं मायबाप. ही अलौकिकता आहे या साधू संतांची. बरं का सरपंच, मला वाटलं तुम्हाला ओळखलं नाही. हे आंधळगावचे माहिती आहेत का तुम्हाला? नाही का? अतिशय परमार्थातले चांगले हे आमचे. बहुला पाहिलं होतं एखादा कधी, नसेल पाहिजे. ही दिसायला असलं दिसतं, मी कुठल्याही भंगार माणसाला पुढं बोलावं होतो का काय तो. आयुष्य परमार्थात झोकून दिलं या माणसाने. आयुष्यात निस्वार्थपणे एकही पैसा व्यवहार अपराधपण, मनात संशय सुद्धा कुणाच्या येत नाही माईबाप. असं उच्च कोटीचं जीवन जगलेलं हे म्हातारं आहे, वयस्कर आहे. आजही पोरं आपल्याला इकडे घेऊन येतील का नाही ह्याचा विचार न करता मागून आलं ती, पण ह्या पोरांनी नाही आणलं बरोबर झालं. ही भैरवनाथाला साक्षी ठेवून खरं बोलतोय, माझा अनुभव आहे. आता ह्यांना कटू वाटत असेल, नाही तरी ह्यांच्यात मी कशाला जातो, ह्यांच्यात जातो. सुंदर जीवन, अतिशय मजेशीर जगा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी लढा. ध्येय कधी डोळ्यासमोरून जाऊच द्यायचं नाही. तर ध्येय ठरलं नाही एकदा जिंकायचंच, जिंकतो माणूस. मनातून पाहिजे ती ऊर्जा, आपण जिंकायचं.
आणि आपण सतत जिंकतच आलोय, कळलं? ह्या भ्रमात जर राहिला तर त्याची काष्टी होती. कळतंय का नाही तुम्हाला मी काय बोलतो? काय होती? नाही चालत, भ्रम आहे तुझा. मी सारखं नाही चालत, कोणाच चालत नाही. अरे राजा रजवाड्याचं चाललं नाही, महाराजांचं चाललं नाही, जाऊ द्या एकेकाळच्या पंतप्रधान इंदिरा गांधीचं चाललं नाही. तुम्ही कोण लागून राहिले? स्वतःला काय रे समजतात? एवढे वर्ष कुठेतरी ढपकन त्याच्यात उड्या मारतात, विश्वाला गवसणी घालायचा प्रयत्न करतात. सोडा ना सगळं आता. अरे विश्व मोठं आहे, तुमचं नामचं केवढं सटक. आणि बघा बांगला 1100 स्क्वेअर फूटचा देवघर आहे का? जागाच नाही. मी बाहेर टाकून दारात तुळस तपास नाही. तुळस करायची मागल्या बाजूला उगाव द्याली, तिथंच करतो समाधी तुझी. येण्यासारखं काय बोलणं चांगलं काय आहे का नाही? मला खंत वाटते लोकांची. अरे जे आपल्याला संस्कृतीने दिलंय मूलभूत पाया, ज्या तुळशीतून किती टक्के ऑक्सिजन बाहेर निघतोय, जे कोरोनाला मारक आहे, ते आपल्या दारात नसावं. तिला प्रदक्षिणा घातल्या, आपलं जीवन बदलून जात आहे. हो, त्याच्यातून निघणारा एक वायू जो दुर्मिळ आहे सगळीकडं, त्या वायूचं आपल्या शरीराला किती गरज आहे हे तुळशीपाशी जाऊन पाहिलंच नाही. आणि मेल्यावर मग आम्हाला उठवायचं झोपेत, महाराज उठा. मी म्हणलं का? गंगाराम गेला. म्हणलं जाऊ दे की, मी काय करू? गंगाराम गेला आणि तुम्हाला नाही काय सर? म्हणलं मग गेलेल्याकडे कशाला येतोय मी? गेला ना गंगाराम गेला, माझं काय काम आहे ते सांग. आम्ही रातचं तुळशीला पाणी घालीत नाही, दे तुळशीला हात लावित नाही. तुम्ही वारकरी 2-4 पानं द्या, कशाला? त्याच्या तोंडात घाला. आता गंगारामनी झापच्या झाप संपविल्यानं गंगारामला तुळशीची काय गरज आहे? गंगारामला घाल म्हणलं काँग्रेस. अरे जीवनात कधी ज्ञानोबरायाने गोवी घातली ज्ञानेश्वरी, तुळशीची झाडा दुरून न घापे शिंतोडा, आणि द्राक्षाचे तरी बुडा दुधाचे लाविजे. हे 13व्या शतकातल्या महापुरुषांनी लिहिलंय ज्ञानेश्वरी मध्ये. तुळशीला नाही पाणी घालायचं, द्राक्षाला दूध लावेल. ज्ञानोबरायांची संकल्पना, त्याने 21व्या शतकाचं भविष्य पाहिलं त्या संतांनी. आणि तुमच्या माझ्यासारख्या झोपेचं विष घेतलेल्या आणि किती हे हाका मारल्या तरी जाग न होणाऱ्या या जातीसाठी हा अभंग लिहिलाय. त्याचं पहिलं चरण संसाराला म्हणजे जन्माला आलाच नाही योगायोगाने. हा काही सहज मिळालेला मनुष्य जन्म नाही तुला. शास्त्रकाराने कागताली न्याय सांगितलाय. पावला हा देह कागताली न्याय, न घडो उपाय घडो आले. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा, तसा हा नरदेह भेटला असं शास्त्र सांगत. एका राजाला डोळ्याला काहीतरी आजार झाला होता आणि त्याने वैद्याला बोलवलं. त्या वैद्याने तपासलं, सांगितलं कावळ्याचं जर चरबी पासून एक रसायन तयार करून ती डोळ्यात घातलं तर तुमचा डोळा नीट होईल. राजाने दौंडी पिटली, कावळा धरून आणा, कावळा धरून. कोणाला? त्याला बक्षीस दिलं जाईल.
सगळे गाव ना तरुण पिढी सगळी कावळ्याच्या मागं पळायच्या. कावळा काय लगेच्या लगेच सापडत. पण जिथं एका वडाच्या झाडाखाली आंधळ बसलेलं होतं ते त्याच्या डोळ्यातून सारखं पाणी यायचं. त्याच्यामुळं लहान जीवाला चिलट म्हणा माश्या बसायच्या आणि त्या हाणण्यासाठी हे सारखं टाळ्या असं वाजवायचं. योगायोगाने त्या झाडावर कावळ्याची कळवण लागली, भांडणं लागली आणि ते कावळा एक त्यातला खाली पडली. ती योग असा की ते नेमकी याच्या टाळीत एक कावळा सापडला. कोणीतरी राजाला जाऊन सांगितलं की आंधळ्याजवळ कावळा आहे. ते धरला प्या. राजाला म्हणला कावळा दे. तो म्हणलं मी बी ऐकले बक्षीस आहे म्हणून. म्हणजे आहे बक्षीस 1000 रुपये देतो म्हणजे. तो म्हणला मी आंधळा आहे म्हणजे मला काहीच कळत नाही असं समजू नका. 1000 रुपयाला कधी कावळा मिळतो का? राजा म्हणला 10,000 रुपये. ते म्हणला गरीबाची थाटा करू नका. राजाने लगेच भाव 10 पटच वाढविला, 1,00,000 रुपये. तुम्ही काय मोठी माणसं म्हणला, असंच गरीबाला म्हणला गाचांडता. 1,00,000 रुपये द्यायला तयार झाला तरी ते आंधळ कावळा द्यायला तयार झाला. राजा म्हणला मग तुला 1 नंबरच जमिनीचा देऊन टाकतो. ते म्हणला एका नंबरावर त्याच्यावर कुठं कावळा भेटत असतो का? प्रधान जवळ होता. बघू म्हणला कावळा इकडे. त्याने त्या प्रधानाने त्याच्या हातातला कावळा घेतला आणि राजाला म्हणला चला. ते म्हणला कुणी माझं काय? तो राजाने सांगितलं त्या प्रधानाने दुसरा कावळा धरून आणल्यावर अर्ध राज्य देईल म्हणला. घ्या घेऊन कावळा बघा काय माझ्या काय तुम्ही एका टप्प्यापर्यंत ताणू शकता पण टप्प्याच्या बाहेर ताणलं की तुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा नरदेह सापडला आपल्याला. हा पण आपल्याला कदर कुठे आहे? एका हिंदी कवीने म्हटलंय हिरा पडा बाजार में, हिरा पडा बाजार में रहा धूल लपटाय, बहुतेक मूरत चली गए पार खिलिया उठाय. म्हणजे अरे परीक्षावंताला कळलं हे नरदेह काय किमतीच आहे. त्याने स्वर्णाक्षराने आपलं नाव इतिहासाच्या पानावर लिहिलं मायबाप. मग क्रांतिकारक असो, देशभक्त असो, एखादा नेता असो, एखादा आमच्या आबासारखा एक सत्पुरुष असो मायबाप, वारकरी असो, बस हे इतिहासाच्या पानावर नाव लिहिण्यासाठी स्वतःला झोकून दिलं त्याने. आणि उठली माणसं झोपली नाही, झोपेचं नाटकही केलं नाही. नाटक केलेली माणसं बेकार आहेत. ती कधीच आयुष्यात जागे होत नसतात. कितीही प्रयत्न करा. आमच्या ड्रायव्हरला किती हाक मारली तरी अरे निघायचंय आपल्याला. बस जो ताडकुंड जागा होतो ना मायबाप यशस्वी, जाग होण्यालाच वेळ लागतो. त्याच माझ्या साधू संतांनी सातत्याने जाग करायचा प्रयत्न केला या समाजाला. अरे आता महाराज सांगतात उठा साधू संत साधा आपुलाले उठा आणि सावध व्हा. थोडं जरी बेसावध राहिलं स्वार्थाला वाटोळ होऊन जात. थोडेसे बेसावधपणामुळे नाही लक्षात आली ही गोष्ट ही गोष्ट आपल्याला घातक ठरल. असल्या गोष्टी छोट्या छोट्या छोटी चूक सुद्धा त्या छोट्या चुकीने 3 मुख्यमंत्री घालविल्यात महाराष्ट्रात. काय बोललो तुम्हाला? किती? 3 मुख्यमंत्री. उगा बारीक बारीक चुका. मग पहिला मुख्यमंत्री मनोहर जोशी एका छोट्या चुकीमुळे, दुसरा 1.5 मार्क वाढवली पोरीला
कोण? निलंगेकर. आणि ते सगळा सासोला प्लॉट घेऊन दिला शंख चव्हाण. काय बोललो मी? 3 मुख्यमंत्री, एक बारीक बारीक चूक. आपल्या किती चुका होत्या, कारण आपण सत्तेवर नसल्यामुळे राजीनाम्याचा प्रश्न नाही. नाहीतर दाता खाऊन करून बाहेर काढलं जातंय आपल्याला. काही चुकाच आहे का? काय कित्येक पुरुषांची दशा आहे घरात, त्याला क्रेडिटच नाही. ढकलून बाहेर काढला जातो गडी बायकोकडून पोरांकडून. तरी बाहेर येऊन हसत माणसात, माझी बायको तोंडात फटकाळाई पण कामाला बरी. मातीत घालते ना तरी कामाला बरी. इतकी फजिती करते तरी पुन्हा तिथंच जात त्याच गावाने. सोडून द्यायचं पुन्हा हरिद्वार रामेश्वर तिकडे काशी महागारी करायचीच नाही. कशाला नाही माणसं. एकच एखादा पट्टा होऊन जातो की जो गेला ना पुन्हा महागारी येतच नाही. तो संत होतो, महात्मा बनतो. म्हैस सुटली रात्रीच आणि कुठं तरी निघून गेली, सापडानाच. बायको सकाळी धाराला गेली पहाटे, ती म्हैस नाही म्हणजे कालवा केला तिने. पारडू आहे पण म्हैस नाही. तुमच्याकडे पारडू म्हणता का? रेडको. रेडको काय? टोनग. काय टोनग जरा मोठा असतो, बऱ्याच टोनग्यांना कळत नाही. काय करायचं? म्हशीचा पोरगा. अशा प्रकारची ती नवऱ्याला उठवलं तिने, उठा. दार काढायला गेले, म्हैसच नाही. बघा सगळीकडे. त्याने 2-3 नंबर जिथं जिथं हिरवं काय घास होता तिकडं म्हैस, ज्या रानात चारा तिकडं फिरलं, सगळीकडून नाही सापडली म्हैस. मोकळा माघारी लोक काय बाई वैतागली, इतकी रागावली म्हणतात. आता म्हैस घेतल्याशिवाय महागारी आला तर घराच्या आत येऊ द्यायचे नाही म्हणजे. भाकरीचा तुकडा नाही का ग्लासवर पाणी नाही, निघा महागारी. त्या आधी फिरून आल्या, तोंड नाही धुतलेलं त्याकडे, निघाला माग. घरी धाकच तासला होता. सगळीकडे फिरले, कुणाला विचारायचं माझी म्हैस दिसली का? काही काही माणसं तशी बोलतात. आता अशी यात्रा होती एकदा शिखर शिंगणापूरला, आणि वादळी पाऊस झाला. मोठी यात्रा, पाऊस इतका मोठा झाला, वारा इतकं, नांदरुकीची बरीच दाही झाडं उपटून पडली. तर मोठी मजा आहे. ते विकायला आणलेलं लोकांचं, त्यांचं हाल, कुणी झाकलं, कुणाचं सांडलं, रेवड्या पटंगणात पाण्यात लाह्या तरंगायच्या, गोडी शेव उड्या मारायची. काय त्याच्यात शेवाला तर तिकडे पळायला जागा नव्हती, ती तरच्या तर आल्याला त्याच्यावर. आणि एक जण उतार वयात झालेली मुलगी घेऊन तिथं आलं होत. वयशेची शेवटी एखादीच वेवान जोडी, 60व्या वर्षी त्याला मुलगी झाली. आणि म्हणून महादेवाला आणली होती. आणि त्या गडबडीत चुकली ती या वादळात. आणि मुलीचं नाव फजिती होत. कळतंय पुढचं तुला? ज्याला त्याला विचारायचं, तो फजिती पाहिली का माझी? ती म्हणजे आमची कुठं कमी, अरे आमची तुझ्यापेक्षा ज्यादा आहे, आमचं काही राहिलंच नाही. ही जीवन आहे शैली माहिती. तसं ते म्हैस बघत बघत चाकणला आलं. तिथे एका माणसाला त्यांनी चाकणला विचारलं की माझी म्हैस पाहिली का? ते म्हणलं मी पाहिली नाही, पण मला एक सल्ला तुम्हाला देता येईल. म्हणला कसला सल्ला? इथून जवळ भंडारा डोंगर आहे म्हणला, आणि त्या ठिकाणी एक साधू राहतोय, तुकोबर आहे नावाचा. तो जाणताय, त्रिकालदर्शी, त्यांना कळतंय तुमची म्हैस सांगते ती, तिथंच जा. गेलं ते. महाराजांनी लांबूनच ओळखलं की गिऱ्हाईक. पायावर डोकं टेकलं, कसं काय येणं केलं, कुठून आलोय? तो म्हणला मी कडूसहून आलोय. कडूस म्हणजे राजगुरुनगर जवळ गोंद्याच्या वरच्या बाजूला गाव, कडूस नाव. त्या कडूस गावातून आलोय का? म्हणला माझी म्हैस चुकली. म्हणला
त्यासाठी मी आलोय. तो खूप बरं आहे. त्यांना म्हटले मी घरदार सोडून इथं आलोय. तुझी फक्त म्हैसच चुकली, पण माझं सगळं चुकलेलंच आहे. मला काही राहिलेलंच नाही. मी घरदार मसाळ गाया वह्या सगळं बुडवून आलो इकडं पटांगणात. तो म्हणले म्हणजे तुमचं घरी नाही का जात? नाही म्हणजे. म्हणलं मी आशेने आलो. या वांगदरी कर बसा. काय तू म्हणाल ह्या माणसाला सगळं गडी कसं काय पाठायचं? नजर अजून चांगली माझी, वय 75 आहे माझं, पण नजर बुद्धी अजून अजिबात धोका देत नाही. गंमत अशी तो खूप बरा आहे. त्याला म्हणजे अरे काळजी करू नको, बसायचं खाली. तो दमला का बसता असं असं काय नाही. गुणाचं लहान आहे तुम्ही बाळा. तू जे शोधायला माझ्याकडे आलाय ना आणि मी जे शोधायचा प्रयत्न करतोय त्याच्यात थोडा फरक आहे. मी शोधतोय माझ्या आत्म्याला आणि तू शोधतोय म्हशीला. शोधकाम दोघांचही चालू आहे. एका विद्वानाने म्हटलंय आत्मा को खोजे बिना किसी को मुक्ति नहीं मिलती है. एक ब्रह्म जान लेने पर और किसी को जानने की जरूरत नाही म्हटलं. तो आत्म्याला ओळख. मिथ्याचा शोध करतोय तू म्हशीचा शोध करतोय. चांगलं आहे म्हणलं, पण जिथून सुटली ना तिथंच आहे जा माघारी. जिथून सुटली तुझी म्हैस तिथंच आहे. ते नमस्कार केलं ना आलं माघारी. गावाकडे आलं कडोसला आणि पाहतो तर ज्या खुटीची म्हैस सुटली होती, ज्या खुटीची म्हैस तिथंच होती बांधली. ती बाई पळत आली मालकाला पाहिलं, म्हणजे तुम्हाला मी उगाच लावलं तिकडं, घरामागच होती म्हैस, घरामागच होती. तुम्ही उगाच फिरला. परी तू जागा चुकलास. वर्म चुकलं. जिथं पाहायचं होतं तिथं पाहिलंच. या म्हणजे दोन हात पाय 2 दिवस झालं तुम्ही काय खाल्लंय नाही. पाहणा फुटला प्रेमाचा. लय लढीवळ असतात बाया. गड्याला गांडवायचं असलं तर इतक्याच गोड बोलतात. नाथ काय तुमच्यासारखं नाही. माझं 7 जन्माचं पुण्य मग तुमच्यासारखा नवरा भेटलाय. लय बोल. आणि पुढे गेल्यावर कुकू पुसून टाकावं वाटतं म्हणतात. तुका लावल्याला परवडला. काय करायचं हे भेटून तर दोन्ही अंगाने असते. एक अंग आपण पाहतो. आमच्या ताळकऱ्यांचं तर लिहायला असतात, तुमचं तरी नाही. की 12, 1, 2 वाजेस्तोर जागर करून घरी गेला आणि त्याने दारात आलं वाटतं टाळ कुठून. दुसरी भाषाच नाही आमच्या वाट्याला. काय पाप केले आम्ही पुन्हा. लय टाळकरी बहुतांश मग देवळातच झोपतात. त्या देवळात झोपणारात माझा नंबर 1 आहे. काय भाऊ दयानंद महाराज कोणाच्या घरी कधी झोपला नाही, पण देवळातच झोपतोय अजून. हो, वर्षानुवर्षाचा 35 वर्ष. जर इकडून वांगदरी मार्गे गेलं तर आमच्या महादेवाच्या मंदिरावर खालच्या पार नदीच्या तटाकेश्वराला तिथं जाऊन झोपणार वगैरे. कुठं झोपाय? साधूने कधीही ग्रास धर्मामध्ये ढवळाढवळ करायची नाही. अवेळी कधीही जायचं नाही. दोस्त बरोबर नसला तर त्याच्या घरी कधीच जायचं नाही. ही पथ्य पाळावी लागतात. जीवन चांगलं होतं. दोस्त बरोबर असेल तरच त्याच्या घरी जायचं. एकटे नाही जायचं. निघाला दोस्ताच्या घरी ती चूक आहे. यस सर. पुढं आपल्याला नाही मागायचं घ्या.
झाला काय बोलतोय मी आपल्याशी? ती व्यक्ती बायकोने एवढा आग्रह धरला, घरात चालत म्हटलं दारापर्यंत गेला. एक पाय त्याने उंबऱ्याला लावला आणि दुसरा पाय उचललाच नाही, तोच पुन्हा महागारी गेला. एक विचार आला त्याच्या मनामध्ये, अरे 25-30 किलोमीटर हवाई अंतर असणाऱ्या भंडाऱ्या डोंगरापासून आपलं गाव कडूस 25-30 किलोमीटर आहे. मग इतक्या लांबचं त्या माणसाला घरदार सोडून ज्याने डोंगर गाठलाय त्या तुकोबरायला कळतंय, आणि मी पुन्हा त्याच घरात शिरतोय. अरे जे मिळवण्यासाठी ज्याने घरदार सोडलंय त्या घरात पुन्हा कशाला जायचं? बस माघारी फेळा ती भंडाराच गाठला मायबाप. त्या व्यक्तीचं नाव आहे गंगाधर पंत मोवाळ, की ज्याने तुकोबरायची गाथा स्वतःच्या हाताने लिहिली मायबाप. पुन्हा घरी नाही गेला त्यावेळी सुवर्ण अक्षराने त्याचं नाव वारकरी संप्रदायामध्ये 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी म्हणून प्रसिद्ध झाला. कशासाठी बोलतोय मी आपल्याशी? काय करायचंय उठून? कोणीकडे जायचं? कोणाची संगती करायची? तुकोबराने हा प्रश्नच सोडून टाकला. काय करा? उठल्यानंतर महाराज सांगतात, शरणाचा वरणला खाऊ घातलं तर थोडं नाही घातलं होतं का? सकाळी खाल्लं का? चला काही घाटा आहे पण चांगलं. त्याच्या चेहऱ्यावर ते कळत मला लय जपायचं. ह्याचं पाप कधी घ्यायचं नाही. यांचं पाप घेतलं आपल्याला सुख नाही लागत. मुलांना, लहान मुलं निरागस असतात होते, त्यांच्याकडं असूया, द्वेष, मत्सर, थोड्या वेळ भांडणं केली की लगेच एकामेकाशी मिठ्या मारते, सोडून देते सगळं. काही शिकण्यासारखं ह्या बाळांकडून, लहान मुलांकडून. आपण लहान मुलांकडून कधी शिकतच नाही. मला कधी वाटतं हे किती निरागसपणा असतं. काल मी सकाळी येत माझ्या एका नाताला हंडी कान फळा चुकलं होतं त्याचं गणित. कारण ते डेऱ्याजवळ पाणी पित होतं, पण पाणी पिताना तोंड त्यांनी बाजूला केलं नव्हतं, म्हणजे डेऱ्याच्या म्हणजे त्याच्यावरच तोंड धरून ती पाणी ती खाली सांडत होतं. ते मला नाही आवडलं. मी त्याला थपड आणलं. एक अर्ध्या मिनिटांनी मला, मी कपडे बदलले, पुन्हा ती माझ्याजवळ आलं. काहीच नाही, आजोबा निघाला का? हा म्हणलं चाललंय. ती विसरलं होते मग थपड आणलं. इतक्या सहज रीतीने ज्याने जीवनातला थपडा विसरल्यात ना, तो साधू होतो माय बाप, महात्मा बनतो. सोडून द्यायचं कधीतरी. लहान मुलं खेळ खेळायला लागली, बघा ना किती गमतीने खेळतात. 5-7 पोरं तिकडून, 5-7 पोरी, लहान लहान मुलं. 2 लाकडं, त्याला चिंध्या बांधायच्या. एका पार्टीचा नवरदेव, दुसऱ्या पार्टीची नवरी. लग्न जमवायचा खोटाना नाही, सुपारी फोडायची भानगड नाही, साखरपुड्याचा तिढा नाही, किती भांडी घ्यायची, हुंडा किती घ्यायचा याच्याबद्दल करार नाही. किती सरळ. थोडा वेळ झाला की लिंबुळ्या मार काढल्या, त्याच्याच मंडोळ्या त्याला बांधायच्या. 2 मिनिटात तर लग्न लागतं.
खालचीच वाळू उचलून टाकायची अक्षरशः म्हणून. तवर स्वयंपाक चालू होतो. 3 दगडाची चूल, त्याच्यावर एक गोल पात्रा पुरी, झाडाची पानं उलती पालती करतात त्याच्यावर, कुसाळाचं सोड सारपान. तसल्यात एखादं म्हणतं, अगं दूर होतोय फूक. अरे जाळच नाही त्याच्या घराचं चालतं. कधी मला गोष्टी पाहिल्या म्हणजे बारकावी लक्षात येते. थोडा वेळ झाले की पंगत जेवाय काय ताटात का काय, खाली हात न्यायचा आणि वर हात करायचा. पण अर्ध्या मिनिटात तो पंगत संपली, झालं जेवायचं म्हणजे झोपा. मावळला दिवस. अर्धा मिनिट तोंडावर हात ठेवून पोरं पडली की एक जण म्हणला उठा उजाण. किती लवकर हो, हे सगळा खेळ आहे संसार. हा भावल्याचा खेळ आहे माय बाप. तुमचा माझा तसाच आहे, फक्त अंतर कमी जास्त आहे. आपण त्याचं अंतर लहान आहे आणि आपलं अंतर थोडं मोठं आहे, पण खेळ एकच. त्यांचाही मोडा, खरी आई आली आणि त्याने हाक मारली, बाळांनो स्वयंपाक झालाय, जेवाय चला. अहो त्या मुलांनी नवरा नवरी धरली अशी कोपऱ्यात फेकून दिली. कोणाचं फ्रॅक्चर होतंय का मोडतंय बघितलंच नाही माहिती. खोटा खेळ सहज रीतीने फेकून दिलेला माणूस खरा परमार्थाचा खेळ खेळतून त्याच्या लक्षात येत की हे आपलं नाही, आपण जे मिळवलंय त्याच्यावर दुसऱ्याची सत्ता आहे. ज्या देहाच्या माध्यमातून हा प्रयोग चालू आहे ते माध्यम ही दुसऱ्याच आहे, हे सांगायला तो खूप बरा आहे. देह हे काळाचे, तुमच्या कल्पनेपेक्षा हे सगळं निराळं आहे रे. ते म्हणतात तू ज्याच्यावर विश्वास ठेवून हे सगळं करतोय ना, बरीच वर्ष जगावं वाटतं आपल्याला, मराव कुणालाच वाटत नाही. परवा दिवशी 2 भेटली म्हणजे महाराज आमची बरीच पुण्य आहे की आम्ही करोनातून वाचलो. मी म्हणलं बावळत आहेस तू, वाचवला नाही, देवाने तुला ठेवलाय, अजून बरंच भोगायचंय तुला. तुझी
तुझी जी कल्पना आहे ना तुझी एकाच अंगाने विचार करतो विद्वान माणसं अनेक अंगाने त्याच वाक्याचा विचार करतो ते एक बाजूने नाही विचार करत राहिलोय आपण आहे काही योग थोडेस मिळालंय आपल्याला काही ईश्वराची काही कृपा म्हणा जाऊ द्या त्याचा जरा विनियोग करून आपण सांगा किती मिळवल्यावर समाधान होईल संपत्ती शरीर किती दिवस टिकणार त्याला ठराविक मर्यादा आहे शतक गणिले ते अर्धरात्र काय मुळात नियतीने 100 वर्षाचं तुमचं माझं आयुष्य ठरवलंय अल्प आयुष्य त्याच्यात बालत्व वेळ व्यर्थ जात तारुण्य विषय व्यथा वृद्धत्व आजार अनेक अंगाने शरीराचा आपल्या आयुष्यातल्या 100 वर्षामधला बराच भाग खर्च होत मग भाजनाला काय बोललाय तो कोबर आहे म्हणतात काही नाही थोडस आयुष्य त्याच्यातलंही थोडं देतो उरलेल्यातलं जे बोनस मिळालंय ना तुला हे आयुष्य त्याच्यातलं थोडस भाग वापरतो पै आटा पहारा माझारी मोठके निमिष भरी जे तुझा ज्ञानोपरायचा किंवा तेने मुक्ती चारी चाले एक क्षण दे देवाच्या दारात देवाचे द्वारी एक क्षण म्हणजे आयुष्य क्षण असा समजायचा नाही देवाच्या दारात म्हणलंय देवळाच्या नाही ही त्याच्यातलं जरा बारकाव आहे लगेच्या लगे लक्षात येत नाही आणि मी परवा एक गंमत पाहिली देवळाच्या दारात आत गेला तो आणि इतकं वाकून पाय पडला ना माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं फार 2 पायाच्या मधीपर्यंत डोकं त्याने उभा राहून मी ती त्याचा नमस्कार झाले हात जोडलो म्हणलं इतकी नम्रता नाही म्हणलं महाराज सांधीतून मागले चपला बघत होतो आम्हाला गंडीत म्हणले बाकीच्या किती बुद्धी किती कंजूसी वापरली पाहिजे नवऱ्याला माझे एका स्नेही माणसाचं हॉटेल आहे माझ्या वडिलाचं वडील वाढले त्याचं अतिप्रेम होत मुलांनी आतापर्यंत ते प्रेम जोपासलं म्हणजे मी गेल्यानंतर चहा पाणी काय लागेल आपल्याला ते करतात ती म्हणून आणि ते मी त्या दिवशी बसलो एका जणाला खिशातून काहीतरी काढायचं होतं त्या नवऱ्याला आणि ते ती वस्तू सापडली नाही पण 2 पिशव्या खाली पडल्या पिशव्या म्हणजे तंबाखूच्या त्यांनी दोन्ही उचलल्यावर मी हे समोरच होतो म्हणलं सर 2 पिशव्या कशामुळे म्हणलं एका तंबाखून एक मोकळी त्याला विचारलं मोकळी कशामुळे वाघ होतो म्हणला कुणी मागितली की उलटी करून झाडायची शोपंगत घालीत असतो त्याला कधी मदत करायचा अरे बहिरणात मिळाला तरी इकडे यायचा नाही असली बैल प्रत्येक गावात 10-5 असतात काय करत नाही त्यांचंही नीट होत काही राहत नाही पुन्हा घरी त्या जमिनी त्या जागा पण काही नाही राहत त्याचा कोप झाल्यावर काय इथे काळ बहिरव इथे त्याच्यावर कधी नादी लागायचं नाही काळ सुद्धा गुलाम करतो त्याचं नाव घेतो क्षेत्रपाळ आहे संपूर्ण क्षेत्राचं रक्षण करतो तो मायबाप त्याला क्षेत्रपाळ म्हटलं तरी त्यालाही गंडवाय निघाला काय असलं असतं काय कधी पर्यंत वाटली ह्या गोष्टी खरंच जाऊन असं चांगलं करणं करते आणि तुमचं माझं काय झालंय गणित चुकीच्या गणित झालंय ते सगळं आपण सर आपल्याला संपविण्यासाठी जास्त खर्च करतो माझं वाक्य पुन्हा बारकाईने लक्षात घ्या अहो आम्ही आदर्श आहे तुमचा आम्ही पंक्तीलाच बसलो पाहिजे कोणच्या हे आमचे गडे बसतात ह्या पोरांना विचारायचं काय रे बाळांना तुमच्या बरोबर का तिकडं आत गाणं लावून
वेदांत सांगतोय दार लावून जेवतोय. तुमच्यासाठी बोलतोय. थोडस लक्ष द्या. आपल्याला घातक बनवू नका. फक्त तुकोबारायला हा विचार किती वर्षापूर्वी आपण घातक कर शत्रू धावो मी दावेदार तू तर कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. अरे हे कशासाठी? एका पारद्याने 50 पक्षी धरून आणले. दरबार काही नाही ऐकायचं आणि विक्रीला मांडले. एक ग्राहकाला त्याने विचारलं केवढ्याला पक्षी? तो म्हणलो 50 रुपये. शेजारी एक छोटा पिंजरा होता त्याच्यात एक पक्षी होता. ते म्हणलं हा पक्षी? ते म्हणलं 500 रुपयाला. ते म्हणलं एकाच जातीची तर वजनालाही सारखी, मग यांचं 50 रुपये ही सरसकट आणि याचं 500 का? ते म्हणलं हे शिकविलेलं आहे. काय करत? हा जंगलात नेऊन सोडलं की वराडतून बाकीचे पक्षी येतात आणि मग त्यांना पकडतो आम्ही. ते ग्राहक म्हणला मग तोच घ्यायचा आहे मला. 500 रुपये देऊन तो पक्षी त्याने घेतला आणि त्याच्यात एकच त्याचं मुंडकं तोडलं. दोन्ही भाग त्याच्या शरीराचे त्याच्याकडे टाक त्या पारद्याकडे आणि निघाला. ते म्हणला तुम्ही 500 रुपये दिले, पक्षी घेतला, शिकारी पक्षी, त्याचं मुंडकंही तोडलं आणि तुम्ही घेऊन बी चालला नाही ते मांस. ते म्हणलं मला नाही पाहिजे. हे असं का केलं? त्याने दिलेलं उत्तर फार मागणी. तो म्हणला समाजात ही जातच नको म्हणला. जी आपल्याच पाय तोडती आणि आपल्याला आणून बळी देती असला नेता सुद्धा गाडा तुम्ही. कळलं तुम्हाला? जो सगळ्या बाबतीचं स्वतः पैसे खाऊन बत त्यांना द्यायला भाग पाडत त्या बालिंग्याला सुद्धा सोडू नका. माझं कुणी काय करत नाही, घाबरू नका तुम्ही. मला काय द्यायचं काही कारण नाही. जे सत्य आहे ना ते वैष्णवाने मांडायचं समाजाच्या समोर. काय जागृती करतोय तू समाजात? आयुष्य हेच केलं मी माझ्या जीवनामध्ये. कधी असत बोलताना आपली जीभ थरथरली नाही. अरे सत्य बोल ना, सत्यासारखा धर्म नाही. आता सगळं सत्य नाही बोलायचं, व्यवहार बघून त्याचा परिणाम बघून सत्य बोलायचं. आता आम्हाला फोन येतात 10-20 मिनिटाला, कुठेशी आलाय? हे काय इथं जवळ. तेव्हा निघालेला नसतो आम्ही. ह्या खोटं बोलण्याने त्याचं नुकसान नाही, आपलंही नुकसान नाही. ज्याने पुढच्या पार्टीचं आपलं खोटं बोलण्याने नुकसान होत असेल ते टाळा. आणि जे चांगलं होत असेल आपल्या खोटं बोलण्याने, एका जणाच्या कसाबाची गाय आमच्या तिथं राशीनला निसटली त्याच्या हात. माझ्या देखत ती पळाली उसात. ती आलं मला विचारलं मला गाय दिसली का? कळलं तुम्हाला? पाहिली होती आणि सांगितलं असतं तर मला कोणचं पाप लागलं असतं? गोहत्याचं पातच लागलं असत. नाही सांगावं तर खोटं बोलण्याचं पाप लागलं असत. मी त्याला सहज हसत म्हटलं काळजी करू नको म्हणलं, गाय सापडत नसती. तू म्हणला का? म्हणलं मी पोलिसाला सांगितलं. तू म्हणलं तसं कशाला केलं राहू? मी तुम्हाला तशीच दिली असती. म्हणलं मग आण धरून आणि बांध माझ्या घरी नेऊन. मला बांधली ती आहे अजून माझ्या. मत आहे सोपं का? काही नाही. त्याचा माझा वाद झाला नाही, भांडणं नाही, काय नाही. मी त्याला पुन्हा विचारलं केवढ्या घेतली होती? म्हणतात 3000. ही पैसे नाही म्हणतात 3000. तुझाही घाटा नको. आणि मलाही हे पुण्य लाभू दे. काय गंमत आहे. अगदी गाभण गाय होते हो. आमच्यात आल्यावर 1.5-2 महिन्यांनी येईल ही 5-6 लिटर दूध देते ती गाय. आता चांगल्या प्रकारची मस्त पोरं फेर मजाने गुळ्या मारून खात्यात. तोवर आमच्या पोराने 2 कुत्र्याची पिल्लं आणली. लय ना ती घोसायची बिकार. बिकार जात 3,000 रुपये दिले एका पिल्लाला. डोळं सुद्धा उघडायला नाही. तसली आणली
ती आता त्या गाय आटत आल्यावर तिचं सगळं दूध ती कुत्री पेते आणि आमची नातू त्याच्याकडे बघा काय पाप केलं नाताने कुत्री पुण्य करून आमच्या घरी वाद करायचं असली बरीच कुत्री येतात एकामेकाच्या घरी ते म्हणतात तू पोरं बघत आहेत त्याच्याकडे जे उपयोगीच आहे ना त्याचा विचार कर म्हणून देह काळाचा आहे आणि धन कुबेरच किती मिळेल परवा मगरपट्ट्यात ते मयत होत एका माझ्या व्यक्तीने स्नेही व्यक्तीने झाली 25,000 कोटी रुपयाचा मालक होता किती हजार 25,000 कोटी रुपयाचा मालक होता खादा द्यायलाच कोणी नाही ह्याची गाडी ती काय म्हणायचं हर्षबाई त्याच्या त्या ड्रायव्हरनी एक खांदा कळलं का बोलतोय मी किती मिळव जाग्यावरच त्याच्यावर तुझी नाही तुझं काहीच नाही याच्यात कारण देणाऱ्याने दिलंय नेहण्याचा अधिकार त्याला आहे मायबाप अभंगाचं या चरणाने महाराजाने वरच्या 2 चरणाचा मागोवा घेतला हे काळाचं आहे धनकुबेरच हे तुला तुझ्या शक्तीने मिळालं नाही देणारा वेगळाच आहे फक्त भाग्य लागतं नशीब लागतं भाग्य बिन कुछ नाही मिळता एक फुटी बदाम बदामाचा तुकडा सुद्धा भाग्य वाचून भेटायचा नाही बारका शेंगदाण्याचा नाही भेटायचा बदामाचा कुठला बापला नाही भेटत नशिबातच नशिबात असलं नसतं काही मिळत मी परवा राजगुरुनगर मधल्या वाडा नावाचं गाव आहे जिथं चास कमान जे धरण आहे त्या चास कमान धरणाच्या वरच्या बाजूला वाडा म्हणून गाव मोठं जुनं होतं ते गाव ते धरणग्रस्त झालं पुनर्वसन झालं त्याचं थोडस आणि जुनं जे गाव राहिले ते आता सध्या पाणी कमी झाले त्या धरणात आणि एक महादेवाचं मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर मी पूर्वी दर्शनाला जायचो म्हणून त्या दिवशी नेमका सोमवार होता आणि माझे एक मित्र म्हणण्यापेक्षा माझे शिष्य इथं अंधळगावला 12-14 वर्ष सर्व्हिसला होते कडलक गुरुजी नावाचे त्यांचं काय नाव होतं कडलक गुरुजी ते त्यांना घेऊन मी त्या दिवशी ते वाढायचे होते ते पण वाढवला ते गेलो ते त्या दर्शन घेतलं मला लघुशंकेला जायचं होतं म्हणून सगळी घरं पडलेली वाड पाडलेलं कुणी चांगलं चांगलं दगड वगैरे नेलेले मातीचे ढीग फक्त राहिलेले लघवीला बसलं चमकलं काहीतरी पुढं चमकलं महाराज असला तरी गप कसा बसला थोडस करलं की नाणं निघालं चांदीच सगळं विसरलं बाकीच पुन्हा उकरलं 10 नाणी लागोपाठ निघाल आणि एक बारक निघाल पिवळं पुन्हा बरंच उकारलं पण काही नाही निघाल 10 चांदीची नाणी लहान सोन्याच मी आल्यावर गुरुजींना सांगितलं गुरुजी म्हणलं हे तर 10 नाणी सापडल्यात पण सोन्याचा एक तुकडा सापडला मला लगेला ते म्हणून तुम्ही इथंच थांबा ती घरी गेलो कुदळून खोरे घेऊन लय उकारला आम्ही बी मांडे आता मी थकलेला 75चा माणूस पण काय नेट आणि वडीत होतो मला त्या दिवशी कळलं की लोक तू ह्या वयात जर इतका स्वार्थ आहे तुझा तर ह्यांच्या वयात काय असेल हो मांडे इतका ढीग झाला तिथं मातीचा गोड खापराचं तुकडं निघाल काय नाही निघाल आम्ही पुन्हा माघारी गेलो महाराज म्हणला तेच गुरुजीने सांगितलं नशिबात तुमच्याच होतं तेवढंच मिळालं तुमची श्रद्धा आहे महादेवावर तुम्ही आला आम्ही कधी येत नाही तुमच्यामुळं आम्ही आलोय आज
आणि आम्ही हे सगळा प्रयोग करून कुदळण ती खोरे घेऊन निघालो. बऱ्याच लोकांनी बघितलं ते दृश्य. काय संध्याकाळी गडी दाखलं मन खडकापर्यंत उकारलं जवळजवळ 6 फूट 5 फूट कुठं कुठं. प्राप्त लागतं प्रारब्ध हे जोडे धन धन मान हे तो प्रारब्धादी. भाग्यतरी नाही दाना पुत्र प्रारब्धादी नाही सगळं. गीतेमध्ये 15व्या अध्यायात भगवान सांगून जातात कर्मानुबंधिनी मनुष्य लोक. जीव हा कर्माने बंदिस्त. इथं कोणाचं काही नाही झालं. ते आपण बाहुली सारखंच कळसूत्री बाहुली. पुण्यात मी एकदा शिवाजीनगरला होतो. स्टेशनला उतरलं थोडस बाहेर आलं आणि एक माणूस खेळणं सतरंजी हाताळलेली त्याच्यावरची बाहुली नाचत होती. काहीच दिवसांना मी म्हणलं हे भोवताली काय नाही म्हणलं बाहुली नाचती कशी. मग म्हणत आले की ही खेळणं नाताला न्यायला बरं. मी म्हणलं केवढ्या द्यायची. ते म्हणलं 25 रुपये. म्हणलं 20 रुपये दे. ते म्हणलं 20 रुपये देतो पण ही कुणाला सांगायचं नाही. मी ओळखलं की गडलोय आपण. दिलं 20 रुपये तरी सुद्धा नाही. मी म्हणलं पण ही नाचती कशी ती पोरगा कसं. म्हणला ह्याच्या आतून एक बारका धागा आहे ते तुम्हाला दिसत नाही आणि त्याला मेणाची उडी लावलेली ती ही माझ्या बोटाला आहे. म्हणून मी बोट हालिलं तरच ती उड्या मारते. म्हणलं मग मी काय करू. म्हणलं बोट हालीत बसायचं काय करायचं. सूत्र सोप बस. माणसं कितीही बुद्धिमान असू द्या पण पुढचा माणसाच्या एखाद्या विद्वानाच्या मनात त्याला फसवतो म्हणण्यापेक्षा हा फसतो जाऊन ते. मला फसवलं म्हटलं मला कधी वाटलं. एकदा अशीच गंमत स्वारगेटला बसलो ते इष्टीत बसल्यावर एक बाई आली कासर घेऊन वळलेलं कासर विकायला. ते मी म्हणलं केवढ्याला द्यायचं कासर. म्हणजे तुम्हीच मागा केवढ्याला मागावा ही मला लक्षात आहे. बाकीकडे कासर 20 रुपये 25 रुपये त्याची किंमत. किती कमी मागितलं तरी 10ला तर मागावंच लागत. म्हणजे मग मी म्हणलं 10ला द्यायचं का मावशी. ती म्हणजे मला तुमच्यासारख्या माणसांनी म्हणलं असं काय. मी म्हणलं 2 कासर दे. 2 घेतो 15 रुपयाने दे. 30 रुपये आण म्हणते. 30 घेतलं मी 2 कासर घेतलं आणि घरी आलो. म्हाताऱ्याच्या समोर टाकलं. म्हणतो बाबा ठेव का 30 रुपयात 2 कासर. मी थकलेलोय म्हातारं म्हणलं आमचं ही फाशीला सुद्धा टिकत नसते. तुझं तिकडून मी बसलेलोच आहे म्हणलं आणि खरंच धरलं बोलड्या बरोबर तुटलं घेते. अरे बाळा म्हणला ही कोथाडी कुठून केलेलं असतात कासर म्हणून ही कुजलेली ह्याचं तुला कसं काय पैसे किती दिले. नाही मला म्हणलं तसंच दिले. तुम्हाला कुठं शिव्या हे सगळं जीवनात घडतच राहतं. माझ्या तू दे सोडून सगळं इथं तू फक्त निमित्ताला त्याच्यापेक्षा दुसरं काही तुझ्या हातात ना. तू वाटत असेल की माझ्या सत्तेने चालतं. मी सरपंच आहे माझ्या सत्तेने. झाडूवाल्याचा पगार द्यायला तुझ्याकडे पैसे नाही. काय नाही चालत. किती कारखाने डबगायला आले. कित्येक कारखान्याच्या
मालकाने घुस घेतलं. कित्येकांचं हप्त तसंच बुडलं. कित्येकांच्या मुलीबाळीचे लग्न यांच्यामुळे तशीच राहिली मायबाप. अशी कितीतरी उदाहरण आहे. जा द्या. कुणाला धक्का लागून जाईल लागा ना तसंच मर. पण दी लोकांचं घेतलं असलं नको बेकार असत रे. चांगलं नाही ते. फक्त चांगलं एकच आहे आणि सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दहावीला जगदाकार. एक सत्य आहे आणि त्याचं नाव फक्त सत्य आहे. विठोबा तुला म्हणकार नाशिमा
भगवंतासाठी देवा सोन्याची पाडी तशी तुकोबराने हा जोडून प्रार्थना केली. या देहनाशिवन याच्या मोहात पडून तो आपल्या आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नको, बर्बाद करू नको आयुष्याला. हे सार्थ केलं आणि भगवत चिंतन कर. दारात आलेल्या अतिथीला 2 घास घाल. ते ह्या घराने आदर्श म्हणून पाळलं होतं. करुणाच्या पोरीची गोष्ट एके दिवशी माझी गाठ पडली आबांची आणि अचानक गाठ पडल्यावर ते म्हणजे महाराज घरी यावं लागलं. घरी आलो मी, मला फक्त चहा घेऊन निघायचं होतं. आबाने गडबडीत स्वयंपाक करायला लावला आणि या मुलींनी वेगवेगळे 10-12 प्रकार जेवण्यासाठी केले माईबा. आणि असं आपण प्रेम करणार आमचं जाधव कुटुंब सगळी ह्यांची नातेवाईक वांदरीची ही दारातून अतिथी विनमुख जाणारच नाही माईबा. कितीही मोठं ऐश्वर्य असो नसो, परिस्थिती असो नसो, पण दारात आलेल्या अतिथीला 2 घास घालण्याची जी परंपरा आहे मायबा, ही परंपरा या माणसाने आयुष्यभर जोपासली. हाच खानदानीपणा आहे झाला. हे 96, 92, 98 मिळाला उपाशी बाहेर दारात अजिबात घास घालायचे नाही. हे कोणतंही असं द्या, ते पवित्र आहे. पवित्र ते कुळ ते हरीचे दास जन्म. अशी माणसं जिथं जन्माला येतात ना, ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, ती वाणी पवित्र आहे, त्यांची मन पवित्र आहेत. माईबाप ह्या घराण्याला जोड नाही. या परिसरात कोणालाही नाव घेतलं तरी आपणचा परिचय नाही असं कुठे व्हायचंच नाही. लगेच लगे माझी भोवतानी कुठेही कीर्तन असू दे, इथं 15-20 किलोमीटर मध्ये आबा अडचणीतून सुद्धा कसली असली तरी येणारच त्या कीर्तनात. माझ्या वैयक्तिक जीवनाला आबांचा स्पर्श आहे. त्यांच्या मोठेपणाचं मी दिलदारपणाने स्वागत करतो. त्यांच्या जाण्याने जरी त्यांच्या कुटुंबियाला ते कोणाच्या हातात नाही, कोणाच्याच हातात नाही. ते म्हणून पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. इथं पराधीनता आहे. कोणाची इच्छा असते जावं, कोणाला वाटतं, पण जे सर्वांवर प्रेम करतं, सर्वांना आवडतं, तेच देवाला आवडतं. आणि अशी माणसं कीर्ती करून जातात. मरण आहेच तुम्हाला मला, तो का म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमाची उरे गेले दिगंबर तुकार
त्यांच्या प्रथम पुणे स्मरणार्थ आजची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण दयानंद महाराज गिरी कोरेगाव कर्जत यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सर्व समजायला समजेल अशा भाषेत आजची कीर्तनरूपी सेवा केली आणि मानवी जीवनाचं महत्व सांगितलं. देह काय आहे, धन काय आहे, हे कुणाचं आहे, हे सर्व सांगितलं. हरिभक्तपरायण दयानंद महाराज गिरी यांना मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या रेडिओ परिवारच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याप्रमाणे आजच्या या कीर्तनासाठी जे साथ दिली ते हरिभक्तपरायण संगीत रत्न संभाजी महाराज पवार, त्याचप्रमाणे शिरोड वारकरी सेवा संघाचे सचिव हरिभक्तपरायण राजेंद्र कदम, त्याचप्रमाणे शिरोडगावचे मच्छिंद्र इंगळे असतील, नंतर केदारी असतील, हे सर्व या ठिकाणी कीर्तन साथ दिली. हरिभक्तपरायण किरण महाराज जाधव यांनी या ठिकाणी साथ दिली. हार्मोनियम म्हणून या ठिकाणी दत्तात्रय नाना रंधवे जे संतराज ट्रस्टचे त्या ठिकाणचे हार्मोनियम वादक आहेत, त्यांनी या ठिकाणी साथ दिली. त्याचप्रमाणे संतोष नारायण यांनी त्या ठिकाणी कीर्तन साथ केली आणि ज्यांनी मृदंग साथ केली त्या हरिभक्तपरायण विशाल महाराज काळे नेमणे यांनी या ठिकाणी मृदंग साथ दिली. त्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. हरिभक्तपरायण संजय महाराज कुशेकर त्यांनी या ठिकाणी याचं नियोजन केलं, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी दत्तबाबा जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आपल्या सर्वांना माहिती आहे की दत्तबाबा म्हणजे हरिभक्तपरायण आपला हातांना हरण सप्ताह असो, अगर गावची यात्रा असो, अगर या ठिकाणचा जन्माष्टमीचा कार्यक्रम असो, सर्व कार्यक्रमामध्ये नेहमी अग्रभागी असणारं नाव होतं ते दत्तबाबाचं नाव होतं. एवढंच नाही तर गावामध्ये मंदिरामध्ये जर एखादी काही डागडुजी करायची असेल तरी ते सरपंच असतील, उपसरपंच असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्यापर्यंत ती डागडुजी कशी करायची किंवा काय करायची याचं नियोजन आबाकडे असायचं. म्हणजे आबाकडे या ठिकाणी या परिसरामध्ये अतिशय बारीकपणे नियोजन करत होते आणि त्यांचं लक्ष होतं. आणि त्यामुळे आपल्या मंदिरामध्ये काय लागतंय, कुठलं ग्रिल तुटलंय का, दरवाजा तुटलाय का, काच फुटली का, घंटी मोडली का, घंटी तुटली का, हे सर्व आबा सांगत होते. आणि त्यामुळं त्या गावामध्ये कार्यकर्त्यांना काही पाहावं लागत नव्हतं. ते आज आबा आपल्यामध्ये नाहीत. आणि आबाचं सुदैव असं की आज बरोबर गावची यात्रा आहे. आजच आपला या ठिकाणी धर्माचा उत्सव आज सुरू होतोय आणि या दिवशी आबाचं वर्ष प्रथम पुण्यस्मरणात या ठिकाणी आले आज त्या दिवशी असो. हे जन्ममरण हे आपल्या हातामध्ये नाही. महाराज सांगितले हे काळाचे धनकोपराचे तिथे मनुष्याचे काय आहे, तुमचं आमचं तर काहीच नाही. देता देता नेता नेता तो नेतो, नेणारा तो आहे, देणारा तो आहे. आणि या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थ वतीनं या ठिकाणी आबांना भावप्रसाद दिले होतो रामकृष्ण हरी. यानंतर या ठिकाणी वांगीरचे सरपंच माजी सरपंच रामदास मासाळ या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर पवन तात्या मधलेचे सदस्य या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर शौकाका राऊत श्रद्धांजली श्रद्धांजली. नंतर बापूराव कांबळे, नारायणभाऊ जाधव आणि गोरख काळे दहिवडी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. प्रथम त्या ठिकाणी माझे सरपंच वांगरी रामदास मासाळ. दयानंदजी महाराज कोरेगावकर त्यांनी आताच उत्तम प्रकारे अभंगा पुष्पांजली वाहिलेलं आहे. मी आमच्या वनगडगावच्या वतीने आणि रंगू आणि जाधव परिवाराच्या वतीने मला त्यांना आणि त्यांच्या सोबतींना कोटी धन्यवाद देतो. आणि स्वर्गीय दत्तात्रय अभारंभे यांचे रंग परिवारातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या जाण्याने रंग परिवार आणि जाधव परिवार आणि आमच्या वंगरी गावाला सुद्धा दुःख झालेलं आहे. परंतु ईश्वरी सत्य पुढे दिलाच नाही. जन्म म्हणलं की मूर्ती हा प्रकार ठरलेला आहे. परंतु मनुष्य जन्माला तर किती तुला जन्मा कसा झाला यापेक्षा तो जीवन जगत असताना कसा वाढवावा ना खऱ्या अर्थाने होत असतो. आणि म्हणून आबा नेहमी वंगरले यायचे आणि ते जाधव पाहुणे पाहुणे नव्हते तर आमच्या वंगरकरांना सुद्धा पाहुणे होते. ते काही महाराजांनी सुद्धा सांगितलेले जास्त घ्यायचं नाही. आबांच्या जीवनावर बोलण्यासाठी पुष्कळ आहे. परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या मासा परिवाराच्या वतीने आबांच्या अत्यंत आणि सद्गती मिळावी
अशी मी प्रथमतः आम्हाला आदरांजली वाटतो. आणि त्यांच्या पाठीमागे असणारी मुलं मुली धर्मपत्नी त्यांना सर्वांना दुःखातून बाहेर करण्याची परमेश्वराची शक्ती म्हणजे सामर्थ्य आणि आपल्याला जे प्रत्येक शांती संधी दिली अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने आम्हाला ऐकायचं भावपूर्ण आदरांजली वाटतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. हरिभक्तीपरायण दयानंदजी महाराज यांच्या दुःखामध्ये सहभागी झाले तसे आमचे कैलासवासी दत्तात्रय रंधे उर्फ आबा आणि दुःखांकित बंधू आणि भगिनींनो, की आपण सर्वांनी 2-2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली व्हावी अशी विनंती केलेली आहे. परंतु एक 5 मिनिटं या ठिकाणी घेत आहे की या ठिकाणी हा कुटुंब हे रंधे परिवार आणि आमचा जाधव परिवार, त्या परिवारावर कोरोनामध्ये म्हणजे आमचे हे रणदिवे यांचे बंधू गेले, आबा गेले, आबांचे सासरे गेले आणि हा सर्व प्रसंग अगदी एकाच वेळी घडला. तेव्हा इतकं मोठं हे कुटुंब सर्व परमार्थिक कुटुंब, अगदी तुम्ही आता सांगितलं की आमच्या सगळ्यामध्ये सहभागी असणार हे कुटुंब, तसंच आमचं जाधव कुटुंब सगळ्यामध्ये सहभागी असणार कुटुंब. तुमच्या राजकारणामध्ये सुद्धा आमच्या ह्या आबांना जर शिरूर तालुक्याचे आमदार आदरणीय अशोक पवार यांच्याबद्दल आम्ही चेष्टावारी एखादा शब्द जरी बोललो तरी कितीतरी त्या माणसाला त्या तळतळी यायची की तुम्हाला माहिती सांगण्यासारखं की यांनी ह्या आमदारांना डोक्यावर घेऊन फिरलेले हे आमचे दत्तात्रय रंधे आबा, तसंच आमचं हे जाधव परिवार. आणि यांच्यावर असा हा प्रसंग आल्यानंतर 2 धावे एकात्री करावा लागले, दोघा भावांचे 2 धावे एकात्री करावा लागले. आणि त्यावेळेस आम्ही धावायला आलतो, अगदी अंत्यविधी अगदी थोड्यामध्ये उरकून घेतला की अगदी कोरोनाची साथ असल्यामुळं त्या परिवारावर एवढा मोठा प्रसंग, आमच्या तिकडे तशी घटना झालेली, सर्व हे दुःख सहन होण्यासारखं नाही. अशा गोष्टी थोडस तरी नामोल्लेख होणं गरजेचं आहे. तेव्हा आमच्या गावातून अगदी आमच्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय ताते आहेत, आमच्या गावचे सरपंच आहेत, बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तेव्हा त्यांचं नामोल्लेख होणं गरजेचं आहे. परंतु वेळाअभावी बऱ्याच जणांनी या ठिकाणी सूचना मांडली की या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका. तेव्हा या कुटुंबावर हे झालेलं दुःख, या दुःखातून परमेश्वरांनी त्यांना बाहेर निघण्याची या ठिकाणी परमेश्वरांनी संधी देऊ आणि त्यांच्या चिरआत्म्यास, आबांच्या चिरआत्म्यास चिर शांती लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यानंतर आदरणीय अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय तात्यांना विनंती करतो की तात्या आपण या ठिकाणी एक थोडस या कुटुंबाबद्दल या ठिकाणी थोडस या ठिकाणी त्याचे झालेले दुःख हे हलकं होण्यासाठी आपण थोडस या ठिकाणी शब्दरूपी यांचं दुःख हलकं करावं अशी तात्यांना या ठिकाणी विनंती करतो. स्वर्गीय दत्तात्रय रंधे यांच्या प्रथम वर्षानिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी यात्रेचा मोसम असताना सुद्धा बहुसंख्येने जमलेले आहोत. त्याबद्दल मी रंधे कुटुंबियांच्या मार्फत तुमचं स्वागत करतो, आभार मानतो. दत्तात्रय रंधे हे एक अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं. समाज कार्य करणं, समाजामध्ये राहणं, समाजाबरोबर जाणं ही त्यांची एक खिलाडू वृत्ती होती. ते आमच्या तटकेश्वर मंडळाच्या मार्फत ते वांगेरीला यायचे, संपूर्ण सप्त्यात ते करायचे. पण ते वांगेरीचे जावायत म्हणून नाही तर आलेल्या लोकांची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी आबा करायचे. अतिशय मनमोकळेपणाने समाजामध्ये वावरताना जातीभूतीचं नातं न ठेवता प्रेमाचं नातं त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये जपलं. ते त्यांचं एक वैशिष्ट्य होतं आणि त्यांच्या वैशिष्ट्याला स्मरूनच आज या ठिकाणी बाहेर गावात त्यांची मित्रमंडळी, नातेवाईक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या निमित्ताने हरिभक्तपरायण दयानंद महाराज गिरी कर्जत कोरेगाव यांचं या ठिकाणी सुसराशाचं छानपैकी कीर्तन झालेलं आहे. दयानंद महाराज हे एक अतिशय धडाडीचं आणि स्पष्ट वक्तव्यपणे बोलण्याची त्यांच्याकडे खूप धमक आहे. ते महाराष्ट्रामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाज प्रबोधन करतात. जरी ते बहुजन समाजातले असले पण त्यांची उंची ब्राह्मणापेक्षा उंच आहे अशी वस्तुस्थिती आहे. ते या ठिकाणी प्राप्त झाले
त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि आबांच्या चिरात्म्याला भगवंतानी चिर शांती द्यावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि मी या ठिकाणी थांबतो. यानंतर हरिभक्तपरायण कदम महाराज हे या ठिकाणी आदरांजली वाहतील. गुरुवारी हरिभक्तपरायण दयानंद महाराज गिरी आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. असे दत्तात्रय आभारांजली. खरं आबांचा स्वभाव म्हणजे आमच्यासारख्याने एक गेलं हेच कल्पना आमच्यासारख्यांना असं होत नव्हती आणि गेल्या वर्षी त्यांना अचानक आपल्याला जावं लागलं. त्यांच्या जाण्याने त्यांचं कुटुंब असत, सर्व वारकरी संप्रदाय असत, भजनी मंडळ असत, नवीन नवीन शिरसगाव काटा भजनी मंडळ असं त्यांचा अनेक वेळा असं निवडत असत. तेव्हा आबांच्या जाण्याने दुःख होणं साहजिकच आहे, परंतु या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वराने त्यांना देव अशी शिरसगाव काटा ग्रामस्थांच्या वतीने सर्व भजनी मंडळाच्या वतीने आबांना भावपूर्ण अशा आदरांजली वाटून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. दोनच मिनिटाची परवानगी दिलेली आहे. रंजन परिवाराच्या गप्पामध्ये सहभागी झालेले सर्व दुःखांकित बंधू आणि भगिनी आमचे गुरुवारी हरिभक्तपरायण दयानंद महाराज गिरी यांनी धडाडीचं या ठिकाणी कीर्तन केलं आहे. खरं तर माझ्याबद्दल बोलणाऱ्या आमचे पोस्ट मास्टर बापराव कांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य भगवंत मदने यांनी रणधीर परिवाराच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तात्याने सांगितलं बहुजन समाजामध्ये आशयगिरी महाराज तात्या बहुजन समाजामध्ये नाही, मी आताच गुरुचरित्र वाचून आलोय. गुरुचरित्रामध्ये यांची नोंद आहे गिरीपुरी भारती सरस्वती ही नोंद गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांचे शिष्य आहेत. ज्यावेळेला दत्त महाराज त्यांनी गंगेमध्ये जे म्हणजे तिथं आता फक्त मिरून पादुका आहे त्या टायमाला त्यांनी जे पलायन केलं ते गेले तर त्या टायमाला नावाड्याने सांगितलं की ही फुलाचं नाव या ठिकाणी येत आहे आणि ती फुलं कुणी घ्यायची तर गिरीपुरी आणि भारतीय आणि सरस्वती यांच्याकडे ती गुरुचरित्रामध्ये नोंद आहे. मी काय माझ्या पदाचं बोलत नाही. असे अभ्यासू आणि आमच्या वांगडीमध्ये इमेटी गाडीवर महाराज येत होते बघा. इतकं वांगडी गावावर त्यांचं प्रेम आणि त्यांची व्यवस्था. आमचे सहकारी मित्र आणि माझं लग्न जमावलं असे हरिभक्तपरायण काळाप्पा जाधव कैलास काळाप्पा जाधव यांच्याकडे त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था असायची. तशी या भागामध्ये आल्यामध्ये आमचे आबांच्याकडे त्यांचं भोजनाची व्यवस्था असायची. असे सर्वसामान्याला या तळागाळातल्या माणसाला आध्यात्मिक ज्ञान काय असतं याच्याबद्दल प्रबोधन त्यांनी केलं. असं जास्त बोलणं उचित होणार नाही. मी माझ्या राऊत परिवाराच्या वतीनं वांगडी गावच्या वतीनं संत शेना महाराज यांच्या सोहळ्याचे चालक नारायणभाऊ जाधव यांच्या वतीनं तसेच जोगदार पांडुरंग जाधव यांच्या वतीनं आणि श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेते आणि सहकारी मंडळ शिवराम नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दादा नागोडे यांच्या वतीनं आणि आपल्या सर्व बंधूंच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं श्री स्वामी समर्थ सेवेकरच्या वतीनं आपल्या सर्व बंधू बहिणीच्या वतीनं पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो की आबांच्या चिरशांती व सद्गती मिळो अशी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. जास्त बोललो त्याच्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो. दीर्घ व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. सर्व सिटी पोलीस पट्टी या ठिकाणी सर्व उत्तर केले. तत्पूर्वी हरिभक्तपरायण दयानंद महाराज गिरी यांचा सन्मान तंटामुक्त ईशाराम भावा बोरकर यांनी करावा असून त्यांनी विनंती करतो. त्याचप्रमाणे 21/5/2022 रोजी 21/5/2022 रोजी वैकुंठवासी जिजाबाई ज्ञानदेव निगडे यांचा प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या दिवशी सुद्धा हरिभक्तपरायण दयानंद महाराज गिरी यांचंच या ठिकाणी कीर्तन आहे. तर त्यावेळेस सर्वांनी उपस्थित राहावं अशी निगडे परिवारच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. नारायण महाराज जाधव तिसरा गंधेला वाचले नारायण महाराज जाधव या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्तपरायण दयानंद महाराज गिरी यांचा तंत्रविचार अध्यक्ष रामभाऊ बोरकर या ठिकाणी सन्मान करतायत.
आणि ऋण व्यक्त करतायत पोलीस पाटील नामदेव पाटील गोरपडे. स्वर्गीय दत्तोबा दगडोबा रणदिवे यांच्या प्रथमतः पुण्यदिनानिमित्त उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, कुर्ले ग्रामस्थ, कोळगाव ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सगळे पाहुणे मंडळी, खरं तर बोलल्याशिवाय राहत नाही. ज्यांचं समाजात चांगलं काम आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप पडल्याशिवाय राहत नाही. आमच्या गावातील यात्रा उत्सव असो, अखंड हरिनाम सप्ताह असो, अखेर पेरबाबाचा संदल उरूस असो, खाजगी लोकांचा कुठलाही कार्यक्रम असो, अगदी दत्तबाबाचा त्या ठिकाणी अगदी 100% सहभाग असायचा. अगदी आज वर्ष मागून पाहता आजचा दिवस आणि वेळ हीच वेळ खरं तर भयभीत वातावरणात सर्व ग्रामस्थ आणि उभा महाराष्ट्र यात होऊन गेला होता. आज आपण त्या संकटातून सावरलेलो आहोत. त्याच्यामुळं मागचं दुःख आपण विसरलं पाहिजे आणि विसरलो. पण या गावची पार्श्वभूमी आणि संस्कृती पाहिली, एकेने आणि कुठलाही दुःखात मुकाबला या ठिकाणी केला जातो. आणि आमचा हे सर्व या दुःखद क्षणाचे साक्षीदार आहात. या ठिकाणी कुठल्याही दुःखात प्रसंगी हायगाई केली जात नाही. त्यात अमृत ज्याप्रमाणे दुधात साखर पडो आणि या ठिकाणी खरोखर कसायबाला महाराज प्रथम वर्ष श्राद्ध आणि भगवान शंकराचे निश्चित महाभक्त आपण या ठिकाणी चांगला उल्लेख केला. खरं तर तुमचा यात्रा कमिटी आणि कुरुल ग्रामस्थांच्या वतीने अनेकदा ऋण व्यक्त करणं गरजेचं आहे. या निषिद्ध अशा काळभैरवनाथ महाराजांचं या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. खरं तर हे इतकं जलद भक्तांना प्रसन्न देवस्थान होणार आहे. महाराजांना पुन्हा एकदा सांगतो, 102 ग्रामपंचायत मध्ये पोलीस बंदोबस्त लागतो, पण आमच्या कुरुळीला पोलीस महसूल बंदोबस्त लागत नाही महाराज. आणि तुम्हाला पाहिजे तर आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुम्ही थांबा. संध्याकाळी फार मोठा देवांच्या गाड्यांचा कार्यक्रम आहे. आपणास मी यात्रा कमिटीची विनंती करतो, आपण या ठिकाणी थांबावा. दुसरी गोष्ट, अगदी महाराजांनी बोलण्यासाठी वेळ दिलेला आहे. बाकीच्या महाराजांनी आरोग्य उल्लेख केला की बाबा 12:30 वाजू द्या, काशीला जाऊ द्या किंवा कुठं काय जाऊ द्या, पण ती आता वेळ बोलण्याची नाही. असो, स्वर्गीय दत्तोबा रणदिवे यांना मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यात महत्वाचं म्हणजे आमच्या पाहुण्या मंडळी, कुर्ले ग्रामस्थ, यात्रा कमिटी, या पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, कीर्तनकार, टाळकरी, माळकरी यांच्या वतीने पुन्हा एकदा असा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी कैलासवासी हरिभक्तपरायण दत्तोबा रणदिवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व मंडळींना या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आमच्या कोळगाव दिवस ग्रामस्थांच्या वतीने आबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आबांचं आणि आमच्या कोळगाव दिवस गावचं इतकं स्नेहाचं नातं होतं. आज जवळपास आमच्या गावातले 60 ते 70% या ठिकाणी नागरिक उपस्थित. इतका प्रेमाचा संबंध या कुटुंबाचा आणि आमच्या गावचा होता. आमच्या गावातल्या बऱ्याचशा विवाहाच्या कार्यक्रमामध्ये, जमवण्याच्या कार्यक्रमामध्ये आबांचा त्या ठिकाणी हातखंडा होता. माझा स्वतःचा विवाह त्यांनी जमवलेला आहे. आणि आमच्या गावातला कुठलाही कार्यक्रम असला तर आबा हे जातीने त्या ठिकाणी हजर असायचे. एकही कार्यक्रम ते हयात असताना त्यांनी चुकवलेला मला आठवत नाही. प्रत्येक कार्यक्रम, पाऊस असो, वारा असो, समजल्यानंतर ते प्रथमतः त्या ठिकाणी असायचे. आबांच्या जाण्यामुळे खरं तर आमच्या गावचं सुद्धा तसं नुकसान झालेलं आहे, न भरून निघणार. पण त्यांचा मुलगा आहे या ठिकाणी, त्याचंही आमच्या गावावरती प्रेम आहे. त्यांचे आजोबा सुद्धा, माऊलीचे आजोबा सुद्धा आमच्या गावावरती त्यांचं प्रेम होतं. त्यांनी आमच्या गावच्या लोकांची सेवा केलेली आहे. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा आमच्या कोळगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत कोळगाव दिवस, भजनी मंडळ कोळगाव दिवस सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण.